नमस्कार, मी अनिरुद्ध. रँडम स्टोरीच्या आजच्या भागामध्ये आज आपण एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत. मित्रांनो, आपले पूर्वज किती नॉलेजेबल होते, त्यांचं इंट्युशन्स पॉवर किती चांगली होती, त्यांना भूतकाळातलं भविष्यकाळातलं किती समजून यायचं आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या इंट्युशन्सच्या पॉवरवरती, त्यांच्या ध्यानाच्या बळावरती असे वेगवेगळे ग्रंथ लिहून ठेवले होते. तसाच एक गुरुचरित्र ग्रंथामध्ये आलेला संदर्भ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मित्रांनो, अतिशय सुंदर वर्णन गुरुचरित्र ग्रंथामध्ये 4 युगांसाठी आलेलं आहे. कृतयुग म्हणजे सतयुग, त्रेतायुग, त्याचप्रमाणे द्वापार युग आणि कलियुग अशी 4 युग आणि त्यांचं वर्णन आणि त्याप्रमाणे त्या युगांमध्ये माणसं कशी वागायची, त्यांची विचारसरणी काय असायची याचं अतिशय उत्तम वर्णन गुरुचरित्र ग्रंथामध्ये आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेलं आहे. तर चला बघूया आपण त्या युगांची काय लक्षणं आहेत आणि त्याप्रमाणे त्याचे कसे लोक त्या युगामध्ये वागत होते. तर प्रथम युग होतं कृतयुग. कृतयुगामध्ये लोक अतिशय सत्य वागायची, कधीच खोटं बोलायची नाही, एकमेकांचा द्वेष करायचे नाहीत. त्याचप्रमाणे त्यांचं वागणं बोलणं अतिशय सात्विक होतं. ज्ञानी, कधीच खोटं न बोलणारी माणसं, वैराग्यपूर्ण भाव असलेली माणसं सतयुगात वावरायची. त्यांचं जे राहणीमान होतं ते अतिशय सात्विक होतं. रुद्राक्ष धारण केलेली, यज्ञोपवीत धारण केलेली, देवधर्म करणारी माणसं सतयुगात राहत होती. त्रेतायुगाचं जे वर्णन गुरुचरित्रामध्ये आलेलं आहे तर त्याचं स्थूल तण आहे, म्हणजे त्याचं शरीर थोडंसं स्थूल आहे. त्याने हातामध्ये यज्ञ सामग्री धारण केलेली आहे. त्याचप्रमाणे धर्मशास्त्र प्रवर्तन करणारा, कर्ममार्ग सांगणारा असा तो, एका हातात समिधा आणि एका हातात कुश धारण केलेला आहे. आणि म्हणूनच त्रेतायुगामध्ये बरेचसे लोक यज्ञ करायचे. त्यावेळेला जास्तीचे ऋषीमुनी हे यज्ञावरती देवांना प्रसन्न करायचे, यज्ञाचा हविर्भाग देवांना द्यायचे. आणि तेव्हा राक्षस जे होते ते मुद्दामून यज्ञ तोडण्याचा, यज्ञ म्हणजे पूर्ण न होण्यासाठी प्रयत्न करायचे. मित्रांनो, तिसरं जे युग होतं ते द्वापार युग होतं आणि त्याचं जे वर्णन गुरुचरित्रामध्ये आलं ते अतिशय सुंदर आहे. त्याने एका हातात खडक धारण केलंय तर दुसऱ्या हातात त्याच्या धनुष्य बाण आहे. त्याचा स्वभाव उग्र पण आतून शांत आहे, निष्ठुर पण दयावान आहे. पाप आणि पुण्य या दोघांनाही समान मानणारं असं ते युग होतं. आणि तेव्हाच श्रीकृष्णाचा अवतार झाला होता द्वापार युगामध्ये. आणि श्रीकृष्णाने अर्जुनाला तेव्हा गीता सांगितली होती आणि त्या गीतेत त्यांनी हेच सांगितलं होतं की आपल्या समोर जर आपले नातेवाईक जरी असले तरी आपलं कर्म आपण चुकवायचं नसतं. त्याचप्रमाणे समोरच्याचं इंटेन्शन काय आहे त्याप्रमाणे त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. मित्रांनो, चौथं युग कलियुग, ज्याच्यामध्ये आपण आता राहतोय, अतिशय उत्तम आणि अतिशय मजेशीर वर्णन कलियुगाचं गुरुचरित्रामध्ये केलं. मित्रांनो, हे युग जेव्हा ब्रह्मदेवाजवळ गेलं तेव्हा त्याचं अंतःकरण हे विचारहीन होतं आणि त्याचं मुख म्हणजे त्याचं तोंड हे पिशाचासारखं म्हणजे भूतासारखं होतं. दारू पिऊन एखादा माणूस कसा झिंगत झिंगत चालतो तसं हे युग ब्रह्मदेवासमोर म्हणजे क्षणोक्षणी पडत पडत जात होतं. वृद्ध आणि विरागहीन असं हे युग कलह आणि द्वेष या दोघांना सोबत घेऊन ब्रह्मदेवासमोर आलं. त्याने डाव्या हातात लिंग आणि उजव्या हातात जिव्हा पकडलेली म्हणजे जीभ पकडली होती. तसेच हसत, रडत, नाचत, तोंड वाकडे करून शिव्या देत, दोषोत्तर स्तुती करत या युगाने आगमन केलं. या युगाचं वैशिष्ट्य म्हणजे या युगाने एका हातामध्ये लिंग आणि एका हातामध्ये जिव्हा धरलेली म्हणजे जीभ धरली होती. आणि त्याचं म्हणजे वैशिष्ट्यच हे होतं की जी लोक कलियुगामध्ये लिंगावरती म्हणजे ज्या लोकांच्या सेक्शुअल डिझायर्स जास्त असतील आणि ज्या लोकांची भूक अमाप असेल, जे लोक खाण्यासाठी कुठलाही थराला जाऊ शकतात आणि सेक्ससाठी किंवा शारीरिक भूक भागवण्यासाठी कुठल्या थराला जाऊ शकतात, त्यांच्यावरती कलीचा प्रभाव जास्त असेल. नंतर ब्रह्मदेवाने कलियुगाला त्याचे गुणविशेष विचारले आणि त्याचं जे उत्तर कलियुगाने ब्रह्मदेवाला दिलं त्याचं उदाहरण आता आपण आपल्या आजूबाजूला सहजच बघत असतो. तर कलियुगाने असं सांगितलंय की मी धर्माचा उच्छेद करेन, निरंकुशी असेन, निंदा कलह करेन, दुसऱ्याचे धन ओरबाडेन, दुसऱ्याची पत्नी भोगेन, दुसऱ्याचं घर तोड, दुसऱ्यांचा द्वेष मत्सर करेन. तर तिथेच कलियुग ब्रह्मदेवाला सांगतं की कलियुगामध्ये माझे काही शत्रू किंवा माझे काही वैरी देखील असतील. कलीचे जे वैरी आहेत ते स्वभावाने शांत, संन्यासी, नामस्मरण करणारे, देवाची पूजा अर्चा करणारे असतील, भक्ती, दान, होम करणारे असतील. त्याचप्रमाणे दुसऱ्याचं चांगलं करणारे, दुसऱ्यांना मदत करणारे असतील आणि त्यांना कलियुग म्हणजे कली खूप त्रास देईल. मित्रांनो, आपल्या पूर्वजांनी जी वर्णनं करून ठेवली आहेत, जे लेख लिहून ठेवले आहेत, जे ग्रंथ बनवले आहेत ते अतिशय समर्पक आणि किती योग्यरित्या आजकालच्या काळामध्ये बसत आहेत. म्हणजे जे त्यांनी लिहून ठेवलेलं त्या काळी ते तसंच्या तसं आताच्या काळात होतं. म्हणजे तशीच माणसं, तसेच त्यांचे बिहेवियर्स आताच्याही काळामध्ये आपल्याला दिसून येतात. तर मित्रांनो, कलियुगाने जे त्याच्या मित्रांचं आणि त्याच्या शत्रूचं जे वर्णन केलं
त्याच्या कुठल्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसताय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच वेगवेगळ्या विषयांसह आपल्या रँडम स्टोरीजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.